श्री प्रभु रामचंद्राय नमः। आता परिसरामाचे चरित वाल्मिक बदला नगत तेची देशभाषा प्राकृत श्रुतिचित्ता पैजिते। पांडुरंगा करू प्रथम नमन द्वितीय चरण संथाचिया तेच कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानिल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी वर्णी तुझे गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळा। ग्रुपवरील सर्व उपस्थित सज्जन श्रोते माझ्या अध्यात्मातले पहिले गुरु आदरणीय असणारे मांजरेकर महाराज, आदरणीय चिंतामणी घोडके महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन ग्रुपवरील सर्व सज्जन श्रोते ज्ञानी वक्ते वाचक सूचक यांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आज भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राचा जन्मदिवस, आज रामनवमी, चैत्र महिना, वसंत ऋतू, कृष्ण पक्ष आणि त्यातली नवमी। त्या पवित्र अशा पारण्याच्या दिवशी सर्व सज्जन श्रोत्यांना परत एकदा नतमस्तक। सगळ्या सज्जन श्रोत्याला रामकृष्ण हरी। अतिशय सुंदर अशी कथा या ठिकाणी नाथशिष्य गावबा काका सज्जन श्रोत्याला सांगतायत। कालच्या अध्यायामध्ये आपण अध्याय संपवताना गणेश स्तवन ऐकलं, गुरुस्तवन ऐकलं, सद्गुरु वंदन ऐकली, शारदा देवीचं स्तवन ऐकलं आणि नाथराया इथं गावबा काका इथं थोड्या प्रमाणात सद्गुरु असणाऱ्या परमात्मा प्रभू रामचंद्राचे चरित्र सांगतो म्हणतात ते ऐका। आता परिसर रामाचे चरित्र वाल्मिक वदला अनागत। वाल्मिकाने जे भगवंताचं चरित्र सांगितलं, जसं वाल्मिक ऋषींनी लिहिलं, वाल्मिकी रामायणामध्ये ज्या पद्धतीनं वाल्मिक ऋषींनी भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण लिहिलं, तेच मी देशी भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये त्याचं प्राकृत केलेलं आहे। कारण वाल्मिकाच्या भाषेमध्ये परिपूर्ण संस्कृत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोणाला कळणार नव्हतं किंवा जमणारही नव्हतं, हे नाथांना माहित होतं। म्हणून आजपासून 485 वर्षापूर्वी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी रामायण ग्रंथाचं हे कवित्व पूर्ण केलं। राहिलेले थोडे अध्याय आपले पटशिष्य असणारे गावबा काकाला लिहायला लावले, त्यातलाच हा एक अध्याय। त्यामुळे गावबा काका म्हणतात, महाराज मंडळाने मी माझ्या देशी भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये तुम्हाला सांगतोय, श्रोत्यांनो चित्त द्या, अवधान द्या आणि कथा सावधानतेने ऐका। वाचा। रजनीचर समस्त प्रबळ झाले जीवौत त्याच्या वदा लागे तेच विबुध विनोद विष्णुसी। सद्गुरु अजून ओवी लांबवतो, शब्द खायचे नाहीत, अजून ओवी लांबवतो। सद्गुरु असणाऱ्या कृपेनं सकळ देवादिदेव भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राचं मूळ अवतार म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू त्या भगवंताजवळ गेले आणि सगळ्या देवादिकांनी असणाऱ्या भगवंताची विनंती केली की देवा, त्या भूतलावरती, त्या त्रिभुवनावरती त्या राक्षसांचा संहार वाढलेला आहे, राक्षसांचं असणार येणं जाणं वाढलेलं आहे आणि नुसतं वाढलेलं नाही, तपाच्या सामर्थ्यानं सर्व राक्षस प्रबळ झालेले आहेत आणि एवढे प्रबळ झालेले आहेत की ते देवादिकांना सुद्धा भीत नाहीत, देवादिकांना सुद्धा घाबरत नाहीत।
मग अशांचा कुठेतरी अंत केला पाहिजे, अशाला कुठं संपवलं पाहिजे. अशा पद्धतीची विनंती सर्व देवादिकांनी श्री हरी विष्णू भगवंताला केली. म्हणतात एक गाय लक्ष्मी कांता, राक्षस करते उत्पाता, त्याची वधाची चिंता, युक्ती आता विचारीचे. मी कांता लक्ष्मीच्या पती असणाऱ्या भगवंता, चराचरामध्ये वास करणाऱ्या आणि चराचरामध्ये असणाऱ्या, हरी येते हरी तेथे हरिविन ठावरिता कोटे असं असणाऱ्या भगवंता, ह्या राक्षसांचा उत्पात झालाय. राक्षस उन्मत्त झालेले आहेत, आगाऊपणा करायला लागलेले आहेत. आणि अशा राक्षसांना वधलं पाहिजे, अशा राक्षसांना संपवलं पाहिजे, याची चिंता सर्व 33 कोटी दैवतांना लागलेली आहे, की जेणेकरून ही राक्षस मंडळी संपली पाहिजे. आणि ही राक्षस मंडळी संपवण्यासाठी काय युक्ती करावी, त्या युक्तीचं विवंचन आम्हाला करा, युक्तीचं मार्गदर्शन आम्हाला करा, अशा पद्धतीनं भगवंताला विनंती करतायत. बोलवा. मग बोले रमण, मिरवी कोळी अवतरेना, तुम्ही वावे वानर गण, राक्षस दळना करावया. त्यावेळेस असणाऱ्या भगवंत श्री हरी विष्णूनं सगळ्या देवतांना सांगितलं, बाबांनो, हे निश्चित तुमची पीडा नाही, ही माझीही पीडा आहे. का? कारण हे कुठेतरी आमच्याच हातून घडलेलं आहे. एक तर ब्रह्मानं करावं, हरानं करावं, नाही तर हरीनं करावं. त्या तिघापैकी कुणाची तर कृपा झाल्याशिवाय राक्षस इतके उन्मत्त होऊ शकत नाहीत. मग या आमच्यापैकी कुणाची तर कृपा झाली आहे, त्यामुळे हे उन्मत्त झालेले आहेत, त्यामुळे हे माजलेले आहेत. तर आता काय करावं? मी प्रत्यक्ष सूर्यवंशामध्ये जन्माला येईन, मी सूर्यवंशामध्ये अवतार घेईन. आणि मी ज्यावेळेस सूर्यवंशामध्ये अवतार घेईन त्यावेळेस दैवतानं तुम्हाला माझी गरज असणार आहे, मला तुमची गरज असणार आहे. तुम्हाला माझी गरज यासाठी की सर्व राक्षसांचा अंत करायचा आहे, आणि मला तुमची गरज यासाठी की मला राक्षस मारू लागायला तुमची गरज आहे. त्यामुळे काय करावं लागेल? जर मी असणाऱ्या सूर्यवंशामध्ये जन्माला आलो, मी सूर्यवंशामध्ये अवतारी कार्य धरलं, तर तुम्हाला वानर व्हावं लागणार आहे. आणि दोघांनी मिळून, हा खेळ एकट्याचा नाही, सर्वांनी मिळून त्या संपूर्ण राक्षस कुळाचा घात करायचा आहे, राक्षसाचं दलन करायचं आहे, राक्षसांना संपवायचं आहे. त्यासाठी असणाऱ्या मला तुमची साथ हवी, मला तुमची गरज आहे, अशा पद्धतीनं श्री हरी विष्णूनं सर्व दैवतांना सांगितलं. ऐसा करुनिया विचार, वाटवले पुरवतरा, होईना कौसल्या कुमार, एस निर्धारा पैकेला. भगवंताचं बोलणं ऐकलं, भगवंताने केलेला विचार ऐकला, आणि पूर्वकथन भगवंताला आठवलं की वाल्मिकांना लिहिलेलं आहे. साधं चिंतन कर, आज रामनवमीच्या दिवशी आपण हा अध्याय घेतोय. भगवंत जन्माच्या कथानकही या अध्यायामध्ये आलेला आहे. मूळ रामायण घडण्या अगोदर 60,000 वर्षापूर्वी ज्या वाल्मिकांनी रामायण लिहिलं, इत्थंभूत भगवंताच्या असणाऱ्या चाकोरीबद्ध जीवनामध्ये जगत राहिला. प्रत्येक पाऊल त्या चाकोरीबद्ध असणारं पडलं गेलं, टाकलं गेलं. ते पूर्व कथानक माझ्या भगवंताला आठवलं आणि सांगितलं, आता होईल कौशल्या कुमार. माता कौशल्याच्या उदरामध्ये जन्माला येईल, कौशल्याच्या पोटी जन्माला येईल, आणि ज्या कौशल्याच्या पोटी जन्माला येईल त्या निश्चितपणे सर्व राक्षसांचा घात केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा निर्धार माझ्या भगवंत परमात्मा प्रभू रामचंद्राच्या अवतारासाठी श्री हरी विष्णूने घेतला. बोला. मग उपजून सूर्य
भाऊजी ख्याती केली अतिशयची ते सांगन सकाळी तेसी सावकाची अवदारा. मग काय केलं? ज्या पद्धतीनं दैवतांना असणाऱ्या भगवंतांना आश्वासित केलेलं होतं, ज्या पद्धतीनं दैवतांना असणाऱ्या निर्धास्त केलेलं होतं की मी असणाऱ्या सूर्यवंशामध्ये जन्माला घेणार आहे, भगवंतानं सांगितलं. कालांतरानं भगवंतानं सूर्यवंशामध्ये अवतार घेतला, सूर्यवंशामध्ये जन्म घेतला आणि अतिशय अशी ख्याती केली. सूर्यवंशामध्ये जन्म घेणं, चंद्रवंशामध्ये जन्म घेणं हे भाग्यवंताचं काम आहे, नशीबवानाचं काम आहे. त्या पद्धतीनं भगवंतानं आपलं अवतार कार्य चालू केलं. त्या असणाऱ्या सूर्यवंशामध्ये जन्म घेतला आणि कशा पद्धतीची ख्याती केली. गावबा काका म्हणतात की सकळतेशी सगळीच तुम्हाला सांगेन. कारण का याच्यामध्ये भेद करणार नाही. कथा थोडीशी वडत सांगतायत गावबा काका, कारण याच्यामध्ये भेद करणार नाही. जसा माझ्या भगवंताचा पराक्रम आहे, जसा माझ्या भगवंताचं सामर्थ्य आहे, त्या पद्धतीनं तुम्हाला सांगेन. त्यासाठी सावकाश अवधारा, शांततेने ऐका, सावकाश ऐका आणि कथेवर अवधान द्यायचं असेल तरच कथा कळते. म्हणून कथेला अवधान द्या आणि अवधान देण्यासाठी माणसाला सावधान व्हावं लागतं. कथा सावधानतेने ऐका. गुरु नेला ताटक सुभाओ मारिला मारीचा बाण पिचे वडविला प्रमतनेचा केला उद्धार. सद्गुरू असणाऱ्या विश्वामित्राचा यज्ञासाठी राजा दशरथाकडे ह्या असणाऱ्या विश्वामित्रानं सद्गुरू वशिष्ठाकडे रामाला मागितलं की विश्वामित्रानं सांगितलं, गुरुवर्या वशिष्ठा, माझ्या यज्ञाचं असणारं रक्षण करावं लागतंय, माझा यज्ञ परिपूर्णतेला न्यावा लागतोय. कारण का तर हे राक्षस मला पिळतायत, हे राक्षस यज्ञ सिद्धीला जाऊ देत नाहीत. ज्या वेळेस असणाऱ्या सद्गुरू वशिष्ठानं राजा दशरथाला समजावून सांगितलं की राम जाणं गरजेचं आहे, कारण अवतार तुम्हा धरावया कारणे उद्धारावया जडमुळा, ह्या सगळ्या जडमुळाचा उद्धार करण्यासाठी भगवंतानं अवतार तुझ्या पोटी घेतलेला आहे. राजा दशरथ देत नाही म्हणत होते. बालक आहे माझा राम, त्याला काय कळतं, राक्षसाबरोबर कसा लढेल. पण असणाऱ्या सद्गुरूची कृपा होते आणि अज्ञान संपूर्ण ज्ञानरूपी इमारत फळाला येते. त्या 12 वर्षाच्या बालकाला सद्गुरू वशिष्ठांची कृपा होती, संपूर्ण ज्ञान होतं आणि विश्वामित्रासारखा दुसरा गुरु मिळणार होता. वशिष्ठाच्या सांगण्यावरून राजा दशरथानं रामाला द्यायला तयार झाला. लक्ष्मण बाप्पा मला मिहिराला बरोबर जाणार, कारण का तर जिथं राम आहे तिथं लक्ष्मण आहे, मिहिरामा बरोबर जाणार. दोघं गेले. पहिल्यांदा असणाऱ्या राक्षस कुळामध्ये ताटिकेचा वध केला, सुबाहूला मारलं आणि पहिल्या राक्षसाची बोहाणी ताटिकापासून केली. ताटिकेच्या असणाऱ्या पाठीमागे लागून सुबाहू आला, मारीचाला. सुबाहूला मारलं, मारीचाला बाणाचा पिसारा लागला, बाण लागला नाही, बाणाचं वारं लागलं. आणि ज्यावेळेस मारीचाला बाणाचं वारं लागलं, मारीच्या पिसाऱ्यानं उडून पुढे गेला, कारण पुढच्या कार्यासाठी मारीच हवा होता. कारण ज्या भगवंतानं जे कार्य केलेलं आहे, जे कार्य सिद्धीला न्यायचं ठरवलंय, त्यात मारीच्याची भूमिका प्रमुख होती. त्यामुळे पुढच्या कार्यासाठी मारीचा हवा होता. मारीच्याला जिवंत सोडलं, पिसाऱ्यानं उडून पाठवला घ्या पुढची. गेले जगाचे मान सदा केले ज्याना किते पाहिले मानविले वर्गवादे. भगवंतानं काय केलं, तिथं यज्ञाचं रक्षण केलं, ताटिकेला मारलं, सुबाहूला मारलं. पुढे असणाऱ्या राजा जनकाच्या महालामध्ये असणाऱ्या विश्वामित्राच्या संगतीनं परमात्मा प्रभू रामचंद्र गेले.
माता असणाऱ्या जानकीच्या असणाऱ्या स्वयंवरासाठी जे शिवचाप ठेवलं होतं, शिवधनुष्य ठेवलं होतं त्र्यंबक नावाचं, त्या शिवचापाला दोरी लावल्याच्या नादात शिवचापाचा भंग झाला. जानकी असणाऱ्या परमात्मा प्रभू रामचंद्राने ह्या अर्धांगिनीला जिंकलं, आदिमाया शक्तीला जिंकलं, सीतामाऊलीचं पाणी ग्रहण केलं. माझा शिवधनुष्य कुणी मोडला म्हणून असणाऱ्या परशुराम रामाबरोबर युद्ध करायला आले. भगवंतानं परशुरामाला शांत केलं, कारण तू परशुराम आहे, मी श्रीराम आहे. दोघांमधलं तत्व राम आहे आणि राम हे रामेत्व आहे. आणि जे रामेत्व असतं ते द्वैत अवस्थेला जात नाही, एकरूप अवस्थेला येतं. अद्वैत स्थिती विरळा जाणे दोघांची अवस्था होते. तू आणि मी एकच आहे हे असणाऱ्या भार्गव असणाऱ्या परशुरामाला समजावून सांगितलं. भगवंताच्या शब्दावरती भार्गवानं विश्वास ठेवला, गळ्याला मिठी मारली आणि रामाहितनं पुढे जनकल्याणाचं कार्य या रामाचं संपलं, ह्या रामाचं चालू झालं. मग जगाची जबाबदारी परशुरामानं भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रावर टाकली. वाचा. पुढे वनवास सेविला, त्रिचिर करा भीषण मारिला, शूर्पणखापमान केला, मावेचा भाव दिला मृग तेथे, मायेचा वदिला मृग तेथे. पुढं पित्याच्या आज्ञेने मातेच्या इच्छे खातर. आता एखादा जर का श्रोता वक्ता असता तर सावत्राई म्हणला असता. कैकेयी आई होती का सावत्राई होती? हो, कैकेयी आईच होती. कारण राम कैकेयीला जननी म्हणायचा आणि कौशल्येला माता म्हणायचा. जननी म्हणजे जी जन्म देते किंवा जन्म देण्यापेक्षा जास्त कार्य करते अशी जननी. त्या माता जननीच्या अपेक्षेवरून राजा दशरथाच्या आज्ञेवरून वनवासाचं सेवन केलं. वनवास सेवत असताना, वनवास करत असताना खरदूषण त्रिशरासारखे राक्षस मारले, त्याच्याबरोबर 14,000 सैनिक मारलं. शूर्पणखा असणाऱ्या वनाच्या ठिकाणी आली, नानापतचे रूप नानापतची सोंग घेऊन आली. शूर्पणखेची विटंबना केली, शूर्पणखेला नष्ट केलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या मायेचा मृग म्हणजे असणारा हा मारीच, आता सांगितल्यासारखं पुढे त्याची गरज होती, त्या मारीच्याला राजा रावणानं हरणाचं रूप घेऊन पाठवलं आणि हा मायेचा मृग, सुवर्णकांती असणारा मृग त्या भगवंत परमात्मा प्रभू रामचंद्रांच्या त्या ठिकाणी वदला म्हणतात. जगत जननी जनक नंदिनी ते चोरी लाखीचे एवनी, तिचे शुद्धी लागी बनोदनी, वनोपवना लगी झाले श्रीरामाचे राम राम. जगाची जननी असणारी आदिमाया शक्ती जी जनकाची नंदिनी आहे आणि परमात्मा प्रभू रामचंद्राची अर्धांगिनी आहे. आता साधं चिंतन करा, समोर एक चित्र डोळ्यासमोर आणा, सीतामाऊली आहे. सुखदुःख एका पारड्यामध्ये भोगणाऱ्या असणाऱ्या जनकासारख्या पित्याची कन्या आहे. भगवंत परमात्मा प्रभू रामचंद्राची अर्धांगिनी आहे आणि राक्षस असणारा रावण येतोय आणि माऊलीला चोरून घेऊन जातोय. कल्पांती वाटत नाही, पण गावबा काकांना याही पद्धतीनं सांगायचं आहे की ज्यासाठी हे अवतार कार्य धरलं, ज्यासाठी हे खटाटोप केली, त्यासाठी असणारी ही सीतामाता चोरीला नेली आणि तिच्या शुद्धीसाठी हे राम आणि लक्ष्मण दोन बंधू त्या असणाऱ्या पंचवटी पासून असणाऱ्या वनामध्ये जंगलामध्ये सीता 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 करत संपूर्ण वनाचं उल्लंघन करू लागले, संपूर्ण वन पालत घालू लागले. आधी माया काय सापडेना अवस्था झाली. पुढे काय झालं? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे.
मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ. पुढे वायुपुत्र भेट या भगवंत जात असताना ह्या माऊली आदिमाय शक्तीचा शोध घेत असताना पुढे माझ्या किष्किंधा कांडाच्या पहिल्या अध्यायामध्ये माझ्या भगवंताची आणि माझ्या हनुमंताची भेट झाली. त्या गुरु शिष्याची प्रकट असणारी जोडी किंवा पिता पुत्राची प्रकट असणारी जोडी त्या ठिकाणी भेटली. त्या वायुनंदन असणाऱ्या हनुमंताच्या संगतीला किष्किंधेचा युवराज असणारा सुग्रीव होता, किष्किंधेचा राजा असणारा सुग्रीव होता. त्या सुग्रीवाला हनुमंतानं भगवंताशी मैत्री करून दिली आणि त्या मैत्रीतून उपकृत होण्यासाठी भगवंतानं एका बाणामध्ये असणाऱ्या वालीचा वध केला. कारण भगवंत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी अन्याय आहे, ज्या ठिकाणी अत्याचार आहे, ज्या ठिकाणी अनित्य आहे, ज्या ठिकाणी अतत्व आहे, त्या ठिकाणी भगवंत प्रगट होतो. त्या सर्व रूप प्रकट झालेल्या माझ्या भगवंतानं परमात्मा प्रभू रामचंद्रांच्या अन्यायी दुराचारी असणाऱ्या वालीचा वध केला आणि किष्किंधेचा राजा सुग्रीवाला केलं. अशा पद्धतीनं कथा इथपर्यंत आली. वाचा. मग शुद्धी लागे वाढणार पाठविला वायू कुमार तेने लंका जाळणी सत्वर राक्षस मार पाय केला. पुढे या राक्षसांना मारण्यासाठी किंवा सीतेची शुद्धी आणण्यासाठी भगवंताबरोबर जे काही वानर मंडळी सुग्रीवांची गोळा झाली, जे काय असणारी अस्वल मंडळी गोळा झाली, जी काय रिस गोळा झाली, त्या सगळ्यामध्ये काही ठराविक लोकांना निवडलं. 9 दिशेला सगळी वानर सेना पाठवली. आदिमायेचा शोध लागत नाही. मग 10वी दक्षिण दिशा राहिली होती. दक्षिण दिशेला काही ठराविक वानर मंडळी बरोबर निळादेवी अंगदादी सगळेजण घेऊन भगवंतांना असणाऱ्या त्या फौजेचं नेतृत्व माझ्या हनुमंताला दिलं. आणि हनुमंताला ज्यावेळेस भगवंतानं नेतृत्व दिलं, भगवंताच्या आज्ञेवरून असणाऱ्या राजा सुग्रीवाच्या आज्ञेवरून असणारा हनुमंतराया या ठिकाणी लंकेच्या ठिकाणी उड्डाण करून गेला. तिथं लंकेचं दहन केलं. पूर्ण लंका जाळली आणि जे जे मध्ये आले त्या प्रत्येक राक्षसाचा संहार केला, प्रत्येक राक्षसाचा वध केला. अशा पद्धतीने कथानक सांगतायत. हरी बंधू शरण आला दयाचा अंगीकार केला श्री सेतू बांधिला मग पावला सुळगिरी. लंकेचं दहन केलं, राक्षसांचा वध झाला असणाऱ्या भगवंत परमात्म्याचं कार्य. साधं चिंतन करा. बिभीषणासारखा ज्ञानी आहे, एका बाजूला राम आहे, एका बाजूला रावण आहे. दोघांची रास एक आहे, गुण एक आहे, वर्ग एक आहे, सगळं एक आहे. पण एका बाजूला परब्रह्म परमात्मा आहे, एका बाजूला दुरात्मा आहे. जरी भाऊ असेल तरी उपयोग नाही. त्या परमात्म्याला शरण जावं असं ठरवलं. भगवंत असणाऱ्या परमात्म्याला शरण आला. सगळी वानर सेना गोळा केली. माझ्या नळनिळाला त्या असणाऱ्या पर्वतावरती श्रीरामाचं नाव टाकलं आणि नाव टाकून असणाऱ्या भगवंत कृपेनं शिळापाशानं असणाऱ्या समुद्रावरती तरू लागली. 3 दिवसामध्ये सेतू बांधला आणि सगळेजण वानर सहित राम लक्ष्मणा सहित सगळेजण सुवेळागिरीच्या ठिकाणी म्हणजे सुवेळा म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी लंकेची युद्धभूमी. मूळ लंकेचे 3 भाग, एक सुवेळा, एक लंका आणि एक परलंका. सुवेळेच्या ठिकाणी लंकेची युद्धभूमी होती. लंकेच्या ठिकाणी राजा रावण राज्य करत होता आणि परलंकेच्या ठिकाणी रावणाची बहीण क्रोंचा राज्य करत होती. असणाऱ्या सुवेळेच्या ठिकाणी संपूर्ण वानर सेना पोहोचली. पुढे काय झालं? शिष्टाई पाठविला वानर लंकेश मानीच उत्तर मग कोपरुडर गोवीर काय विचार करिता झाला.
दयाळू आहे, माझा भगवंत कृपाळू आहे. एकाच्या चुकीसाठी सगळ्यांना शिक्षा का देऊ? एकाच्या चुकीसाठी सगळ्याचा वध का करू? एकानं चूक केली त्याच्या अनंताला शिक्षा कशासाठी देऊ? अशा पद्धतीचा विचार माझ्या भगवंताने केला. कारण युद्ध कुणालाही नको आहे. युद्धानं कुणाचं चांगलं होत नाही. का चांगलं होत नाही? कारण युद्धामध्ये फक्त हानी होते. युद्धामध्ये फक्त हानी होते, फक्त नुकसान होतं, फायदा कोणाचाही होत नाही. आता जी परिस्थिती आहे त्याच्यावर नाही अनुभव घ्या. युद्ध कुठं चालू आहे त्याचं नुकसान आपल्यालाही सहन करावं लागतंय. त्यामुळे युद्धामुळे हानी होते, युद्धामुळे त्रास होतो, युद्धामुळे वध होतो, युद्धामुळे मनुष्यबळ संपतं. माझ्या भगवंताने सर्व व्यापक असताना भगवंत सगळ्याकडून विचार केला आणि अंगदासारखा एक तरुण पोरगा जो का किष्किंधेचा युवराज आहे, आता साधं चिंतन करा, संस्थाईसाठी पाठवलंय कुणाला? आपण त्यावेळेसही कथानक ऐकलेला आहे. अंगद शिष्टाईच्या वेळेस थोडक्यात सांगतो, अंगदच का पाठवला? शिष्टाई असणारा शिष्ट असा असावा लागतो की शिष्टानं बोललेल्या शब्दावर समोरच्याला वचक बसली पाहिजे, समोरच्याला धाक बसला पाहिजे, समोरच्यावर दरारा बसला पाहिजे. त्या अंगदाला पाहिलं का राजा रावणाच्या मनामध्ये वाली आठवला पाहिजे की जो वाली असणाऱ्या काकुट्यामध्ये राजा रावणाला घालत होता. दिवस उगवायच्या 7 समुद्राची आंघोळ करत होता आणि उचलून आणून अंगदाच्या पाळण्याला बांधत होता. तो अंगदाच्या दाढी मिशा ओढत होता. त्या अंगदाचं चित्र राजा रावणाला कळावं, तोच अंगद आहे हे कळावं म्हणून अंगदाला शिष्टाईसाठी पाठवलं. शिष्टाईसाठी पाठवलं, पण राजा रावण आहे, तो मानेल तो रावण कसला? राजा रावणाला शिष्टाई मान्य झाली नाही. अंगद माघारी आला की सभा मंडप वगैरे आणला, ते कथानक लांब आहे. अंगद माघारी आला, भगवंताला सगळं सांगितलं. भगवंताला क्रोध आला आणि क्रोधायमान झालेल्या भगवंतानं काय विचार केला, कशा पद्धतीने विचार करू लागले, पुढचा कथानक ऐका. समस्त प्राण मारिले इंद्रजितादी सुत संहारिले कुंभकर्णाची निवटिले रावणावदिले कुळासहित. भगवंतानं प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली. साधं चिंतन करा. राजा रावणाच्या पुत्र पोत्राची संख्या मोजता येत नव्हती. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पत्रुंड असणारा हा राजा रावण. त्याच्यावर राष्ट्रप्रधान आदी सगळे प्रधानाचे पुत्र, पाहुणे रावळे, सगळा आतड्यातलं कातड्यातलं सगळे जण गोळा करून आणले. भगवंतानं सगळ्याचा वध केला. भगवंतानं सगळ्याचा वध केला. इंद्रजितासारखा राजा रावणाचा पुत्र मारला. अक्षयासारखा राजा रावणाचा पुत्र मारला. जो राजा रावणाला प्राणापेक्षा जास्त प्रिय होता असा अक्षया कुमार माझ्या हनुमंताने मारला. माझ्या इंद्रजिताला माझ्या हनुमंताने लक्ष्मणाला हातावर घेतला आणि इंद्रजिताला स्वर्गापर्यंत जाऊन ताणून मारला. कुंभकर्णासारख्याला माझ्या भगवंतानं वध केला. कुंभकर्णासारख्याचा वध माझ्या भगवंत परमात्मा प्रभू रामचंद्राने केला. आणि शेवटी राहिलेला राजा रावणही एक बिभीषण सोडला तर संपूर्ण लंका निपुरुष करून असणारा राजा रावण संपला. राक्षस कुळामध्ये राक्षस प्रवृत्तीचे सगळे राक्षस माझ्या राजा रावणानं आपल्या बरोबर संपवले. माझ्या भगवंतानं सगळ्याचा वध केला. अशा पद्धतीत कथानक आलं. राज्य दिदले हरिबंधूसी आपण निघाले अयोध्येसी जानकी लक्ष्मण रेसी पितृपुरीसी पावले. भगवंतानं राजा रावणाला मारलं. लंकेत गेला का हो माझा भगवंत? नाही गेला. कारण
जगात रम्य असणाऱ्या माझ्या भारत मातेसारखे जगात दुसरं कुठलं पवित्र तीर्थ नाही मला. स्वर्गाहून रम्य असणारी माझी भारत माता आहे. त्या मला फक्त माझी भारत माता प्रिय आहे, माझा हिंदुस्थान प्रिय आहे. भगवंताने ठरवलं, बिभीषणाला राजा केलं, संपूर्ण लंकेचा सार्वभौम राजा बिभीषणाला केलं. आतापर्यंत लंकेवरती आक्रमण झाली असतील, पण इथून पुढे लंकेवरती आक्रमण होऊ शकत नव्हतं, कारण त्याची स्थापना भगवंत परमात्मा प्रभू रामचंद्राने केली होती. आणि ज्याची स्थापना राम करतो त्याला काही विघ्न येत नाही. का स्थापना करतो? रात्री तुम्ही सुतार महाराजाकडून रामानं सोडलेल्या त्या दगडांचा दृष्टांत ऐकलाय. ज्यानं राम सोडतो, रामाला यानं सोडलं नव्हतं, रामाला आपलंस करून सखा करून गादीवरती बसवलं होतं. त्या असणाऱ्या बंधूला असणारं राज्य दिलं, संपूर्ण लंकेचा कारभार संपवला, वनवासाचा कालावधी संपवला, आणि अयोध्येला असणाऱ्या जानकी सहित लक्ष्मणा सहित सर्व वानर सेना घेऊन भगवंत निघाले. कारण केव्हा एकदा भगवंतालाही ओढ होती हो, केव्हा एकदा माझी अयोध्या पाहिन, केव्हा एकदा माझी नगरी पाहिन. कारण का त्या अयोध्येची ओढ होती, तिन्ही माताची ओढ होती, पित्याचं अंतिम दर्शन झालं नव्हतं याची ओढ होती. अयोध्येतल्या प्रत्येक नागरिकाची ओढ होती. सगळ्यांना दर्शन द्यायचं आहे, सगळ्यांना समाधानी करायचं आहे, सगळ्यांना परिपूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने ओढ असणाऱ्या भगवंतानं त्या असणाऱ्या अयोध्येमध्ये गमन करण्यासाठी निघाले. पुढे काय झालं? भेटले बंधू भरतासी, सुखी केले जगतासी, अयोध्या जनमानसी थोर उल्हास पावले. बंधू भरताची भेट झाली, आणि ज्या वेळेस बंधू भरताची भेट झाली, सुखी केले समस्तासी, भरताला सुखी केलं. जे जे असणाऱ्या नंदीग्रामच्या ठिकाणी भरता बरोबर होते त्या सगळ्यांना समाधानी केलं. साधं चिंतन करा, भरतच, रामच आणि लक्ष्मणच वनवासाला गेले होते का हो? वनवासाला राम लक्ष्मण गेले, पण त्याच्यापेक्षा खडतर वनवास माझ्या बंधू भरतानं भोगला होता. आणि डोळ्यामध्ये प्राण आणून माझ्या रामाची वाट पाहत बसणाऱ्या माझ्या बंधू भरताचं पहिल्यांदा भगवंतांना असणारी भेट दिली. हृदयाला कडकडून दोन्ही भावाची भेट झाली, आणि सगळं काही असणारं मनातलं द्वैत संपलं गेलं, एकरूप अवस्थेला आले. त्याच्याबरोबर जे सगळे काही तिथं होते त्या सगळ्याचं समाधान झालं. अयोध्येमधल्या प्रत्येक नागरिकांचं समाधान झालं, कारण आमचा राजा आला, आमचा राम आला. कारण अयोध्येचं चिंतनच असं होतं, म्हणजे राहीन वध म्हणजे मरण. जिथं कधी मरणच येत नाही अशी नगरी म्हणजे अयोध्या. कारण ज्या नगरीचा राजा माझा परमात्मा प्रभू रामचंद्र आहे, किंवा ज्या नगरीमध्ये माझ्या परमात्मा प्रभू रामचंद्रानं दशरथाच्या पोटी जन्म घेतलाय, त्या नगरीमध्ये मरण कसं येईल? त्यामुळे असताना त्या नगरीतल्या प्रत्येक जणाला अत्यानंद झाला. अयोध्येतल्या प्रत्येक थोड्या मोठ्यांना समाधान वाटायला लागलं, सगळ्यांना उल्हास झाला, आनंद झाला. आनंदामध्ये सगळे नाचू लागले, बागडू लागले. पुढे काय झालं? मनी होते वसिष्ठाचे अनुमते, राज्य अंगीकारिले रघुनाथे, धर्म स्थापने ते करावया. सगळ्यांच्या मनात होत, संपूर्ण अयोध्येच्या मनात होत की आमचा राम माघारी आलाय, आमचा राम परत आलाय. सद्गुरु वशिष्ठांची कृपा आहे. सद्गुरु वशिष्ठाच्या कृपेनं माझ्या भगवंताला राजा करावं, माझ्या परमात्मा प्रभू रामचंद्राला राजा करावं, परमात्मा प्रभू रामचंद्राला राज्य गादीवरती बसवावं. कारण आजपर्यंत राज्य गादी नुसत्या पादुकावर चालत होती.
माझ्या रामाच्या पादुका माझ्या बंधू भरताने गादीवरती ठेवल्या होत्या. शत्रुघ्नासारखा युवराज त्या ठिकाणी असणारा राज्यकारभार पाहत होता आणि भरत माझ्या रामाचं चिंतन करत नंदीग्रामच्या ठिकाणी 2.5 फूट खड्डा खांदून त्या खड्ड्यामध्ये बसत होता. इतकं बंधू प्रेम होत. त्या सगळ्या अयोध्यावासियांना माहित होतं की ज्याच्यासाठी अठरास केला, ज्या भरतासाठी अयोध्येची गादी मागितली, त्या भरताने गादी घेतली नाही. मग गादीचा वारस माघारी आलाय, त्या माझ्या रामाला गादीवरती बसवावं, त्या माझ्या भगवंताला गादीवरती बसवावं, त्या माझ्या परमात्मा प्रभू रामचंद्राला गादीवरती बसवावं. अशा पद्धतीचा विचार सगळ्यांनी असणाऱ्या सद्गुरू वशिष्ठासमोर मांडला. वशिष्ठाने अनुमती दिली. वशिष्ठाला अनुमती दिली. धर्मस्थापनेप्रमाणे जे धर्मात बसतंय, जे शास्त्रात बसतंय, धर्म म्हणजे तर काय, जिथं शास्त्र आहे, जिथं इतिहास आहे, जिथं ज्ञान आहे, जिथं विचार आहे, त्याला धर्म म्हणतात, त्याला विवेक म्हणतात. आणि विवेकाचं भांडार असणारा माझा असणारा परमात्मा प्रभू रामचंद्र त्या अयोध्येच्या गादीवरती स्थापन केले. पुढे ऐका. मग समज्ञा झाली, बिभीषणा सग्रीवा बोडावणी दिधली. मग हनुमंता प्रति मंजुळा बोली, मैथिली कांत तो. आता हे एक नाव तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं बघा. परमात्मा प्रभू रामचंद्राचं नाव मैथिलीकांत. माझ्या आदिमाया शक्तीचं नाव मैथिली. जिथं कधीच वैर निर्माण होत नाही, जिच्या मनामध्ये कधीच असणारा द्वैत निर्माण होत नाही, तिला मैथिली म्हणतात. माझ्या आदिमायेच्या शक्तीमध्ये कधीच द्वैत नव्हतं. राजा रावणानं पळवून नेलं तरी सुद्धा माऊलीनं कधी द्वैत मनामध्ये ठेवलं नाही. निश्चितपणे माहित होतं माझा राम येणार आणि राजा रावणा तुला मारणार. अशा पद्धतीने संपूर्ण वानर सेनेला आज्ञा दिली. संपूर्ण वानर सेनेला म्हणले, आता माझं कार्य झालेलं आहे, आता तुम्ही आपापल्या स्वस्थानाला जावं, लेकरा बाळामध्ये जावं. कारण का तर मी माझ्या अयोध्येमध्ये आलेलो आहे, मी माझ्या लोकांमध्ये आलेलो आहे, तुम्हीही तुमच्या लोकांमध्ये जावं. कारण ज्या पद्धतीने सुग्रीवा बरोबर सगळेजण आले, प्रत्येकाला घर आहे, प्रत्येकाला प्रपंच आहे, प्रत्येकाला लेकरं बाळ आहेत, प्रत्येक जण तुमची वाट पाहतोय. आपल्या आपल्या लेकरामध्ये जावा. सुग्रीवाला आज्ञा दिली, विभीषणाला आज्ञा दिली. आणि सगळं झाल्यानंतर भगवंतानं माझ्या हनुमंताकडे पाहिलं. पुढे काय झालं? वायुपुत्र तुझा उपकारो, माझा श्रीरामा झाला थरो. तो न पिटे साचारो, नाना अवतारो धरिताही. हनुमंता हनुमंता काय तुझा उपकार म्हणले. भगवंत सांगतायत, हनुमंता हनुमंता माझ्यासारख्यावरती तू उपकार केला. आणि उपकार बी असा करावा, भक्ती बी अशी करावी, नामस्मरण बी असं करावं, चिंतन बी असं करावं की ज्या चिंतनानं भगवंत डोलावा, भगवंत आपला व्हावा. माझ्या भगवंतासाठी माझ्या हनुमंतानं आपलं सर्वस्व दिलं होतं. काहीच शिल्लक ठेवलं नाही, आपलं सर्वस्व माझ्या भगवंताला असणाऱ्या हनुमंतानं दिलं. आणि तेच असणाऱ्या भगवंतानं लक्षात राखलं, हनुमंता तुझा काय उपकार मानू मला. कारण माझ्या सारख्यावर हा तुझा थोर उपकार झालाय. कारण मी तुला उपकृत झालो. तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली मलाही दबावं लागलं रे हनुमंता. माझ्या परमात्मा प्रभू रामचंद्र बोलतायत. आणि त्यासाठी मी काही जरी केलं, काही जरी सांगितलं, मी काही जरी प्रयत्न केले, तर ते उपकार हनुमंता तुझे फिटत नाहीत. एका अवतारामध्येच नाही, नाना अवतार धरले. अनंत अवतारामध्ये हनुमंता तुझे उपकार फिटणार नाही. एवढा तो उपकारी आहे, तुझं सामर्थ्य एवढं आहे. भगवंत सांगतायत, तुझा टरिता महिमा, माझा श्रम होत असे श्रीरामा. तेथे इतरांची काय सीमा, गाज उत्तम वायुपुत्रा. हनुमंता तुझा महिमा नाटवायचा म्हणलं, तुझं गुण गायचं म्हणलं, तुझं कौतुक करायचं म्हणलं तर तुझं कौतुक होत नाही. कारण तू अलौकिक आहे. लौकिक ठराविक काळामध्ये पर्यंत होतो,
तू त्याच्याही पुढचा आहे. हनुमंता तुझं कौतुक होत नाही. काय करू, कसं करू? हनुमंता तुझं कौतुक करायला या रामाची सुद्धा वाचा कमी आहे, ह्या रामाची सुद्धा वाचा फिक्की आहे, या रामाचं सुद्धा शब्द फिक्के आहेत. कारण राम सुद्धा तुझं कौतुक करू शकत नाही. तुझा महिमा आठवायचा म्हणलं तर त्याचं वर्णन रामही करू शकत नाही. तिथं रामच तुझं वर्णन करू शकत नाही. इतरांनी काय करावं, इतरांनी काय करावं, इतराला कसं करता येईल? कारण भक्तीचं वर्णन, भक्ताचं वर्णन जर सद्गुरूला करता येत नसेल, गुरुला करता येत नसेल, देवाला करता येत नसेल, तर ते वर्णन कुणाला करता येत नाही. मी मगाच सांगितलं होतं, मी नेहमी सांगतो, भक्ती करावी तर माझ्या हनुमंतासारखी करावी, भक्ती करावी तर माझ्या अर्जुनासारखी करावी. याला भक्त म्हणतात. कारण ही भक्तीची परिसीमा ओलांडलेले सद्भक्त होते. सद्भक्ताच्या पुढे जाऊन निजभक्त झालेले होते. आणि जे निजभक्त होतात त्याच्यामध्ये देवामध्ये अंतर राहत नाही. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा, पण देव भक्त पण तुका म्हणे नवे भिन्न. ही अवस्था देहाची होते, त्याला निजभक्त म्हणतात. असा हनुमान रामाचा निजभक्त होता, भरत रामाचा निजभक्त होता. त्या हनुमंताचा महिमा सांगायला इतराशी काय म्हणले? वायुपुत्रा तुला उपमान आहे, तुला उपमान आहे. का उपमान आहे? कारण तो उत्तम आहे, सर्वोत्तम आहे, सर्वोच्च असणारे हनुमंतत्व आहे. तुला उपमा होऊ शकत नाही. वायुपुत्र तुझी थोरी, उपमे वीर नाही धरित्री. वीरचंडा मजारी, तुने सरी न पावे. तुझ्या गुणाचं वर्णन करायचं म्हणलं, तुझ्या उपकाराची थोरी सांगायची म्हणलं, तुझा पराक्रम सांगायचा म्हणलं, तर त्याला धरतीवरती उपमा देता येत नाही बाबा. ह्या भूतलावरती कुणाशीही उपमा देता येत नाही. कारण का? त्याची तुलनाच कुणाला होत नाही, त्याची तुलना होत नाही. रघुनाथ नाम वदनी, रघुनाथ मूर्ती ध्यानी. चित्त रघुनंदिया सावे, श्रीराम जय राम राम. रामाची कथा कानावरती असावी, श्रीरामाचं ध्यान कानावरती असावं, आणि रघुनंदन मुखामध्ये असावा. चारी वाणी जिथं लोप पावतात त्या वैखरीमधून माझ्या भगवंताचं नामस्मरण निघावं. आणि भगवंता तुझं नामस्मरण करत करत वैपुरी थकावी, आणि पाचव्या अनिर्वाचेची भक्तांना अपेक्षा करावी. वानरानं पाचव्या वाणीनं ऐकावं, पाचव्या वाणीनं बोलावं, इतकं तुझं ध्यान करावं, इतकं तुझं भगवंता नामस्मरण करावं, इतकी तुझी मूर्ती ध्यानामध्ये असावी. सगुण साकार रूपामध्ये असणारा माझा भगवंत, माहेश्वरी क्षणामध्ये असणारा माझा भगवंत, तो चित्ताच्या ठिकाणी चैतन्य रूप असावा. राम हृदयामध्ये निस्ता असून उपयोग होत नाही, चित्ताचं चैतन्य जागृत करणारा राम असावा लागतो. त्यासाठी हृदयामध्ये आत्मा राम असावा. म्हणून साठविला राही हृदय संपुटी, बाहेर दाखुटी मूर्ती उभा. किंवा जनाबाईचं दृष्टांत घ्या, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. केव्हा धरला? हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोणीला. त्या भगवंताला हृदयाच्या ठिकाणी साठवलं, चित्ताचं चैतन्य जागृत झालं, त्या विठ्ठलाला हृदयामध्ये कोंडवलं. विठ्ठल हृदयामध्ये असल्याचं मला काय प्राप्त आहे म्हणजे त्याच्या गळ्याला बांधलं. असा हनुमंत सांगतोय, भगवंता तुझं नित्य ध्यान माझ्या मुखामध्ये असावं. रघुनंदनी सावे मान, रघुनंदनी इंद्राय प्राण. रघुनाथ आत्मा होऊन, परिपूर्ण जाण सावे, श्रीराम जय राम राम. चरणावरती मन असावं, ध्यान असावं, चित्त असावं, चैतन्य रामाच्या चरणावरती असावं. रामाच्या असणाऱ्या नामावरती संपूर्ण इंद्रियाचा पंचप्राण रामाच्या नामावरती असावा. संपूर्ण दश इंद्रिय राममय झालेली असावी.
आणि रघुनाथच आपला आत्मा व्हावा, देव माझा व्हावा. त्यापेक्षा देव, आपण देवाचं होण्यापेक्षा देवच आपला व्हावा. देव माझा व्हावा, देव माझा व्हावा, रघुनाथ आपला व्हावा, अशा पद्धतीचं मागणं या ठिकाणी भगवंताला सांगू लागले. जेथे होईल श्रीराम कीर्तन तेथे व्हावे माझे आगमन, याची मागणे जाण कृपा करुण मज द्यावे श्रीराम जय राम राम. त्या ठिकाणी असणाऱ्या रामाचं कीर्तन होईल, रामाचं चिंतन होईल, रामायण चालू राहील, रामाचा पोवाडा गायला जाईल, रामाचं भजन गायलं जाईल, रामाचं नामस्मरण केलं जाईल. त्या ठिकाणी भगवंता माझं आगमन व्हावं. म्हणून आजही जुने असणारे वक्ते सांगतात, ज्या ठिकाणी रामकथा चालते त्यामध्ये श्रोत्यामध्ये हनुमंतराया कधी येऊन कथा ऐकतो, कधी येऊन कानाची तृप्ती करून जातो, कोणालाही कळत नाही. श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती आहात, तुमच्या बरोबर प्रत्यक्ष भगवंत परमात्मा प्रभू रामचंद्राचा हा पटशिष्य, माझ्या रामाचा असणारा अनुज, माझ्या रामाचा असणारा हा सवंगडी, माझ्या रामाचा असणारा हा दास तुमच्या बरोबर कथा ऐकतोय. भाग्यवान आहात. एवढंच मला दे भगवंता, एवढीच कृपा माझ्यावरती कर की जिथं तुझं नाम आहे, जिथं तुझ्या नामाचं चिंतन आहे, जिथं तुझ्या नामाचं नामस्मरण आहे, त्या ठिकाणी माझं आगमन असावं. एवढीच कृपा मला द्यावी महाराज. ऐसांजनी गर्भारत्ने राम प्रातिला मंजुळ वचने, पुढती मने हेची देणे कृपा करणे कृपाळू श्रीराम जय राम राम. पद्धतीनं असणाऱ्या भगवंताचं स्तवन माझ्या हनुमंतानं केलं, अशा पद्धतीनं हनुमंतानं असणाऱ्या भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं चिंतन केलं, भगवंताला सांगितलेलं आधी मंजूळ वाणीनं रामाची प्रार्थना केली. हात जोडलेले आहेत, नजर असणाऱ्या पायाच्या अंगठ्यावरती आहे, भगवंत समोर आहे, माझा हनुमंत कृपा व्हावी म्हणून भगवंताची याचना करतोय. आणि परत सांगितलं, रामा एवढंच दे बर का, एवढंच दे, धनद्रव्याची अपेक्षा नाही, राजगादीची अपेक्षा नाही, काही नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेची परोपकारी असणारा महान संत हा भगवंताचा दास होता. म्हणून पुढचं काय नाही, एवढीच कृपा करावी. कृपाळवा, कृपेचा सागर असणाऱ्या परमात्मा प्रभू रामचंद्र माझ्यावरती एवढी कृपा करा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. पुढती म्हणे हिची देणे, मग हसवणी बोलीचे सीतार म्हणे, हे काय घेतले तुझे नी म्हणे, आता निज स्थाना जाणे केले पावने अवश्य. त्यावेळेस भगवंताला हसू आलं. हनुमंता हे काय मागणं झालं का मला, हे काय सांगणं झालं का? अरे तू माझा आहे आणि मी तुझा, जिथं अपेक्षा ठेवशील त्या ठिकाणी तुला वस्ती मिळेल, जिथं मागणी करशील त्या ठिकाणी तुला स्थान मिळेल. भगवंताला हसू आलं. आणि जे काय माझं आहे ते सर्वस्व असणारं तुझं आहे, पण आता इथं थांबण्याला अर्थ नाही, स्वतःच्या स्थानाला जावं लागणार आहे. कशा पद्धतीनं जावं लागणार आहे, काय काय करावं लागणार आहे ते पुढे ऐका म्हणू लागले. मग हनुमंत्यावा सारी प्रदक्षिणा करून जोडल्या करी, मस्तक ठेवून चरणावरी अति सत्वरी निघाला. भगवंताने सांगितलं, हनुमंता तुला स्वतःच्या स्वस्थानाला जावं लागणार आहे, एका ठिकाणी पाठवतोय त्या ठिकाणी जावं लागणार आहे. हनुमंताने हात जोडले, भगवंताला प्रदक्षिणा केली, चरणावरती नतमस्तक झाला, पाय चरणावरती, हात चरणावरती ठेवले, त्या हातावरती मस्तक ठेवलं आणि अति सत्वर ताबडतोब निघाला. कारण माझ्या रामाची आज्ञा आहे, रामानं सांगितलं इथं जायचंय, तिथं गेल्याशिवाय राहायचं नाही, हे माझ्या हनुमंताला माहित होतं. राम आज्ञा परिपूर्ण करण्यासाठी अति सत्वर निघाला. बोला
परतोनी पाहे कपिवीर, तव श्रीराम बोले उत्तर, एक आठवले कार्य थोर, ते सादर अवधारी. हनुमंत निघालाय, 2 पाऊल पुढे टाकले, पाठीमागे पाहिलं, भगवंताकडे पाहिलं, पाहिल्यानंतर भगवंताला बोलले, हनुमंता एक फार मोठं कार्य राहिलंय बाबा. एक कार्य मला आठवतंय, एक कार्य मला केलेलं आहे, एक कार्य मला करायचं आहे. ते कार्य तुला सिद्धीला न्यायचं आहे, तुला परिपूर्ण करायचं आहे. काय सांगतो, कसं सांगतो, कुठलं कार्य आहे, सावधान ते नाही. अशा पद्धतीने भगवंताने हनुमंताला सांगितलं, बोला. पूर्वी तया दशानने, तप केले राजा करणे, मग शंकर प्रसन्नपणे बोले वचन तया प्रती. पूर्वी काय झालं, गावबा काका सज्जन श्रोत्याला सांगतायत, पूर्वी असणाऱ्या राजा रावणानं त्या राज्याच्या अपेक्षेनं, दीर्घायुष्याच्या अपेक्षेनं असणाऱ्या देवादिदेव महादेवाची आराधना केली, देवादिदेव शंकर भगवंताची आराधना केली, अघोर असं तप केलं, इतकं अघोर तप केलं की त्याला प्रमाणच नव्हतं. थोडक्यात रावणाचं तप सांगतो. देव जर ओ म्हणे ना, देव जर तपश्चर्याला भेटेना, तर रावणाने एक मस्तक तोडलं, एक आपल्या हाताचा त्या मस्तकाला दांडा म्हणून लावला, पोटातली आतडी काढली, त्या आतडीत तारा म्हणून लावली, आणि त्याच्या तारावरती विना करून असणाऱ्या शंकराचं नामस्मरण करत हा रावण असणारी तपश्चर्या करत होता. इतक्या असणाऱ्या अघोऱ्या तपामुळं, इतक्या असणाऱ्या तपश्चर्यामुळं भगवंत प्रसन्न झाले. महादेव प्रसन्न होऊन पुढे काय झालं, माग माघारी ये समयी, जे इच्छा असेल ते देईन पाही, ऐसे कोणी ते समयी बोले लवलाही रावण. त्यावेळेस असणाऱ्या महादेवानं सांगितलं, बाबा माग म्हणले, तुझ्या तपस्येवर मी प्रसन्न झालोय, तुझ्या असणाऱ्या पराक्रमावर, तुझ्या असणाऱ्या नामस्मरणावर मी प्रसन्न झालोय. जी मनामध्ये तुझ्या इच्छा असेल ते माग, ते परिपूर्ण करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये निश्चितपणे पूर्ण करीन, ताबडतोब पूर्ण करीन. प्रसन्न झालास विश्वनाथा, तरी अक्षयी राज्य द्यावे तत्वता, पुत्र बंधू सुहृदय पूर्णता, इतुके आता मज देई. काय मागणं मागितलं बघा राजा रावणानं, भगवंता, महादेवा, विश्वनाथा, देवा तू प्रसन्न आहे, आणि तू एकदा प्रसन्न झाला का काय कमी पडते, कारण तुला भोळा महादेव म्हणतायत, तुझ्या सामर्थ्याची तुलना होत नाही. तू एकदा प्रसन्न झाला का विश्व जिंकल्याचं सामर्थ्याच्या भक्तामध्ये निर्माण होत. त्यामुळे तू प्रसन्न झालाय, आणि ज्यावेळी तू प्रसन्न झाला तर मला काय द्यावं, तर अक्षय अशा पद्धतीचं राज्य द्यावं. म्हणजे क्षय नाही, क्षय म्हणजे नाश, ज्या राज्याचा कधीच नाश होत नाही, किंवा ज्या राज्यावर कधी आक्रमण येत नाही, दुसरा राजा कधी त्या राज्यावरती पराक्रम करू शकत नाही, असं राज्य मला द्यावं. पुत्रबंधू सह कुटुंब मला द्यावे, कारण का पाठीमागचा बी असावा, पाठचा बी असावा, आणि पोटचा बी असावा. अशा पद्धतीने राजा रावणानं महादेवाकडे विनंती केली, सगळं द्यावं, आणि इतकं मला देऊन समाधानी करावं. बोला. मरण न यावे विबुधा हाती, आज्ञा वंदावी समस्ती, सुवर्णाचे नगर वस्ती, द्यावे कृपा मूर्ती कृपाळुवा. भगवंता कुठल्याही विबुधाच्या हातून मरण न यावं, एवढीच आज्ञा मला द्यावी. माझी संपूर्ण नगरी सोन्याची असावी, माझी संपूर्ण लंका सोन्याची असावी,
सोन्याच्या लंकेचा राजा रावण 14 चौकड्याचं आयुष्य आहे तोपर्यंत राज्य करू शकला पाहिजे. कल्पना करा, रामानं जर मारला नसता तर रावण अजून सुद्धा पिळत राहिला असता. सत्य, त्रेता, द्वापार, कली ह्या 4 युगाची एक चौकडी. अजून आपलं कलीच संपतंय, अशा 14 चौकड्या ही पिढा राज्य करणार होती. इतकं आयुष्य होतं बिचाऱ्याला. एवढंच द्यावं, अशा पद्धतीने एवढी कृपा माझ्यावरती करावी. मला कुणाच्या हातून मरण नसावं, संपूर्ण धनद्रव्य असावं, लंका सोन्याची असावी आणि कृपा करून माझ्यावरती एवढे उपकार असावे. ऐसे ऐकोणी राक्षस वचन, संतोषला उमा रमण. हे तुझं दिदले संपूर्ण परिमरण चुकेना. बोलणं महादेवानं ऐकलं आणि महादेवानं सांगितलं, बाबा हे सगळं काही तुला दिलं. दीर्घ आयुष्य पाहिजे, आयुष्य दिलं. धन पाहिजे, धन दिलं. लंका सोन्याची पाहिजे, सोनेच दिली. पोरं बाळ पाहिजे, पोरं बाळ दिली. बंधू पाहिजे, बिभीषणासारखा तत्वज्ञानी बंधू दिला. कुंभकर्णासारखा महान पराक्रमी बंधू दिला. एवढं सगळं काही राजा रावणात तुझं मान्य आहे, पण तुझं मरण मात्र मी चुकवू शकत नाही. कारण का, जे जन्माला आलेले त्याला निश्चितपणे मारावं लागतंय. मरण हे अटळ आहे. आणि मी नेहमी सांगतो, जगातली फक्त 2च शाश्वत सत्य, एक म्हणजे मृत्यू आणि दुसरा म्हणजे भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र. जगात एवढ्या 2च गोष्टी सत्य आहेत, बाकी सगळं झूट आहे, मायेचा बाजार आहे बाकी सगळा. त्या महादेवानं रावणाला सांगितलं, रावणा मरण हे अटळ आहे, मरण हे शाश्वत आहे, मायेच्या बाहेर निघ. मरणाची भीती प्रत्येकाला, ज्याला मरणाची भीती नसती ती किती उन्मत्त झालं असतं. अशा पद्धतीनं राजा रावणाला महादेवाला सांगितलं, मरण मात्र चुकत नाही बाळा. शिर कमळी पूजिला चंद्र मोळी, म्हणून पावल 10 शिसाळी. आश्चर्य नरी भूमंडळी, दुसरा बळी असेना. शिरानं महादेवाची आराधना केली. 10 शिरं तोडण्यापर्यंत सामर्थ्य राजा रावणाचं गेलं. इतकी भक्ती हा पाठ करत होता. त्यामुळे त्या महादेवानं 10 शिरं जशीच्या तशी परत मिळवून दिली. म्हणून 10 शिराचा राजा रावण झाला, 10 मस्तकाचा राजा रावण झाला. आणि हे सगळं आश्चर्य या भूमंडळाच्या ठिकाणी झालं. असणाऱ्या याच्यासारखा पराक्रमी, याच्यासारखा सामर्थ्यवान, याच्यासारखा बळवान त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी नसेल. अशा पद्धतीनं वरदान माझ्या महादेवानं दिलं. वाचा. सुरासी पुसे जगन्नाथा, माझा कोण प्राण होता. तो सांगावा जी आता, संदेह तत्वता न धरावा. राजा रावणानं महादेवा पुढे हात जोडले, दोन्ही हात समोर जोडले, नतमस्तक झाला आणि सांगितलं, देवादिदेवा, जगन्नाथा, भगवंता, महादेवा, माझा प्राणहंता कोण आहे? माझ्या प्राणाचं हरण कोण करेल? मला कुणापासून मृत्यू आहे? मला कुणापासून मरणाची भीती आहे? एवढं सगळं दिलं, एवढं सगळं वैभव दिलं, एवढं सगळं आयुष्य दिलंय, मला एवढंही सांगावं. राजा रावण महादेवाची विनंती करतोय. हे सांगताना मनामध्ये संदेह न धरावा. का संदेह न धरावा? कारण एखाद्याचा मृत्यू आधी सांगितला तर त्याचं पातक तुझ्या मस्तकावरती बसेल, असा मनातही विचार करू नको. भगवंता, मी विचारतोय, माझं मरण सांगावं. अशा पद्धतीने राजा रावण विनंती करू लागला. शरीरे असे प्रारब्धाधीन, सुख दुःख भोगी प्रारब्धे करुण. ब्रह्मादिकाना सुटे जाण, प्रारब्ध बळवंत. रावणाला या ठिकाणी महादेवासमोर आराधना केली. रावण मासणाऱ्या महादेवाला सांगतो, देवा, तुझ्या मनामध्ये शंका आणू नको. का शंका आणू नको? कारण हे शरीर मिळालंय, हे प्रारब्धा वाचूनच मिळालंय, प्रारब्धामुळेच मिळालेलं आहे.
कारण जे नशिबात आहे ते कधी चुकत नाही. जे नशिबात आहे त्याला कोण काढू शकत नाही. जगाच्या ठिकाणचं सगळं सुखदुःख सुद्धा प्रारब्धामुळेच भोगावं लागतं, प्रारब्धामुळेच सहन करावं लागतं. आणि तुमची आमची घाय असती, म्या देवाचं काय वाईट केलं तर माझं का देवानं वाईट केलं. आपल्या सुखदुःखाचा विचार करा, आपल्या अकर्माचा विचार करा, आपण केलेल्या देवाच्या भक्तीचा नामस्मरणाचा विचार करा ना, आपल्या हातून घडणाऱ्या पापाचाही विचार करा. ते सगळं काय आहे ते प्रारब्ध वाचून आहे. आणि मग देवाला दोष देत बसा. भगवंताही असणारं सुखदुःखाचं कोण प्रारब्ध वाचूनच आहे, शरीराचं कोण प्रारब्धामुळेच आहे. ब्रह्मादिकांनाही सुटत नाही, देवादिदेवांना सुद्धा हे कळत नाही. कारण का माणसाचं प्रारब्ध बलवंत आहे, प्रारब्ध बलवंत आहे, प्रारब्ध पराक्रम आहे, प्रारब्ध सामर्थ्यवान आहे. आणि ज्याचं प्रारब्ध बलवंत आहे तोच पराक्रम करू शकतो. राजा रावण बोलू लागला, प्रारब्ध इंद्रभंगा कीता, प्रारब्ध आले जडत्व प्राप्त, प्रारब्ध शोक नग्न भूत, पृथ्वी हिंडत स्वइच्छा. काय सुंदर बघा गावबा कहाणी घातल्यात बघा. रावण म्हणतोय भगवंता, त्या इंद्राचं प्रारब्ध खराब होतं म्हणून त्याच्या अंगाला भग पडली, त्याच्या अंगाला सगळी दुःख झाली आणि या इंद्राला पुरंदर नावाची पदवी मिळाली. आता ऐकायला शब्द किती गोड वाटतोय बघा, पुरंदर म्हणून किती गोड वाटतोय. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक किल्ला आहे पुरंदर नावाचा. पण या पुरंदराचा अर्थ ज्याच्या शरीरावर दुःख आहे त्या दुःखातून पू येतो, ज्याच्या रंध्रातून पू येतो त्याला पुरंदर म्हणतात. असा माझा राजा इंद्र तो पुरंदर झाला, भंगांकित झाला. प्रारब्धानं अहिल्याला जडत्व प्राप्त झालं, अहिल्याची शिळा झाली. हे प्रारब्धाशिवाय घडत नाही. कारण तुझ्या असणाऱ्या चरणराजानं अहिल्याचा उद्धार होता, हेही अहिल्याचंच प्रारब्ध होत. प्रारब्धाने शुकमुनी सारखा असणारा संत नग्न होऊन त्रिभुवनामध्ये फिरू लागला. कारण ज्याला असणाऱ्या विषय सक्तच नव्हता, विषयाची सक्ती नव्हती, आसक्ती नव्हती, काही नव्हतं, असा पृथ्वी तलावरती शुकासारखा ज्ञानी. कारण सुखाचं ज्ञान सांगायचं म्हणलं तर संपूर्ण असणाऱ्या भागवताचा पहिला चिंतन करता सुखमुनी आहेत. पहिलं चिंतन भागवताचं कुणी केलं तर त्या शुकमुनींनी केलं. कुणासाठी केलं तर राजा परीक्षितीसाठी केलं. अर्जुनाचा नातू, अभिमन्यूचा पुत्र, याच्यासाठी शुकमुनींनी भागवताचं चिंतन केलं. ते शुकमुनी पण निवस्त्र असणाऱ्या भूतलावर फिरू लागले. हे त्याच्या प्रारब्धामुळे होतं. बोला, प्रारब्ध हरिश्चंद्रे सूर्यवंशी, दान दिदले विश्वामित्रासी, तारामाते सहित आपणासी, तेने डोंबासी विकिले. एवढंच काय ह्याचा सूर्यवंशाचं कौतुक करतो महादेवा. त्या सूर्यवंशामध्ये हरिश्चंद्र नावाचा राजा जन्माला आला आणि त्या हरिश्चंद्रानं विश्वामित्राला स्वप्नामध्ये नगरी दान दिली. स्वप्नामध्ये दान दिलेल्या असणाऱ्या शब्दाचं किंवा वचनाचं वचनत्व टिकवण्यासाठी संपूर्ण असणाऱ्या विश्वामध्ये संपूर्ण नगरी विश्वामित्राला देऊन टाकली. तारे सहित स्वतःला असणाऱ्या तिथं शरण गेला आणि डोंबाच्या घरी विकून पाणी भरू लागला. प्रारब्धे दमयंती नळा, तेनी भोगिली अवकळा. प्रारब्धे बळी भूपाळा, नेले पाताळा वामने. देवादी देवा राजा रावण सांगतोय प्रारब्ध खराब होतं म्हणून नळ दमयंती सारखी ही जोडी. जगात प्रेमाची व्याख्या सांगावी तर या नळ आणि दमयंतीनं सांगावी. अशी नळ दमयंतीची जोडी ह्या प्रारब्धामुळे अवकळा भोगावी लागली. अंगावरती वस्त्र सुद्धा मिळेना अशी अवस्था दोघांची झाली.
प्रारब्ध खराब होतं म्हणून सप्त पाताळाचा राजा असणारा बळी भूतलावरचं राज्य करत असताना प्रारब्ध खराब होतं म्हणून त्या वामनासारखा एक अवतार घ्यावा लागला आणि त्या वामनानं पाताळामध्ये काढला. हे प्रारब्धाशिवाय होत नाही बाबा. प्रारब्धे श्री वामनासी कुंजटपण परीयेसी प्रारब्धे निचत्व त्यासी याची भूमी सितीन पाऊले. होतं म्हणून त्या वामनाला त्या ठिकाणी यावं लागलं. वामनाचं रूप श्री हरी विष्णूला धारण करावं लागलं. प्रारब्ध होतं म्हणून असणाऱ्या राजा बळी समोर असणाऱ्या निश्चित्वाचं कार्य करावं लागलं. भिक्षा मागावी लागली. 3 भूमी दान मागावं लागलं. एक पाऊल पिंडावरती ठेवला, एक पाऊल ब्रह्मांडावरती ठेवला, आणि 3रा कुठं ठेवू म्हणला. साधं चिंतन करा. त्यावेळेस राजा बळीनं दिलेलं उत्तर आहे, नीट ऐका. राजा बळी वामनाला म्हणते, भगवंता एका पावलामध्ये पिंड आठवलं, एका पावलामध्ये ब्रह्मांड आठवलं, पण दाता अजून आहे तसाच आहे. जर तुझ्या ह्या कृत्यामध्ये दाता आटला असता तर मी 3रा पाऊल कुठं ठेवू शकत नाही म्हणलो असतो. म्हणून ह्या दात्याच्या मस्तकावरती 3रा पाऊल ठेव म्हणला. 3रा पाऊल मस्तकावरती ठेवला. त्या बळीला पाताळात घातला, पण बळीनं तोच पाय धरला, तिथं वळला आणि हसणाऱ्या वामनाचं प्रारब्ध खराब म्हणून त्या बळीच्या दारावरती हस्तागत द्वारपाल होऊन राहण्याचं कार्य त्या हसणाऱ्या भगवंताला करावं लागलं. महादेवा, अशा पद्धतीनं राजा रावण बोलतो. प्रारब्धाचा थोर आघात सृष्टी करत्यानं सोडित सरस्वती श्रीदे कोणी भ्रांत प्राकृत तेथ कवनीकडे. की बाबा प्रारब्धाचा आघात आहे. हा प्रारब्धाचा आघात थोर आहे. कसा थोर आहे की त्या बाई जरा ओवी परत गेलं. प्रारब्धाचा थोर आघात सृष्टी करत्यानं. प्रारब्धाचा थोर असा आघात आहे. कारण प्रारब्धाचा घाला, नशिबाचा घाला कधी पडेल सांगता येत नाही. संपूर्ण ब्रह्मांडाच्या सृष्टीचा सृष्टीकर्ता असणारा देवादिदेव असणारा ब्रह्मा सरस्वतीचं रूप पाहिलं, सरस्वतीच्या भ्रांतामध्ये पडला आणि आपलं सगळं प्राकृत संपून घ्यावं लागलं. इतके वाचणाऱ्या ब्रह्माची सुद्धा हाल या प्रारब्धामुळे झाले. राजा रावण बोलतो, या लागी चैल जहानाथा प्रारब्ध बळवंत समजता त्या प्रारब्धाची महिमा वर्णिता शेषाई सर्वथा न वर्णवे. बाबा देवादी देवा महादेवा, हे प्रारब्ध बळवंत आहे, सगळ्यात सामर्थ्यवान आहे, पण त्या प्रारब्धाचा महिमा सांगायचा म्हणलं तर वेदाला जमत नाही, शेषाला जमलं नाही. शेषाच्या सुद्धा 2 जिभा झाल्या. त्या प्रारब्धाचं वर्णन शेषाला करता येत नाही. कारण का करता येत नाही? हे असणारं प्रारब्धच असं आहे, कधी कुणाचं बदलेलं कधी कुणाचं बिघडवेल सांगता येत नाही. ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धामुळे घडतं. राजा रावण असणाऱ्या महादेवाला बोलतोय, न कळे विष्णूचे अवतार न कळे समुद्राचा पार न कळे आकाशाचा विस्तार न कळे ईश्वर महिमा. त्यामुळे श्री हरी विष्णूच्या अवताराचं अनन्यसाधारण महत्व आहे ते कळत नाही. कुठल्या अवतार कसा घेईल, कशासाठी घेईल आणि कुणाला कसा संपवल हे श्री हरी विष्णूच्या अवताराचं महत्व कळत नाही. समुद्राचा पार कधी कळत नाही, समुद्राची खोली कधी सांगता येत नाही, समुद्राचं मोजमाप कधी सांगता येत नाही, आकाशाचा विस्तार कधी सांगता येत नाही. पंचमहाभूतामध्ये सर्वात मोठं असणार हे आकाश, त्या आकाशाचं वर्णन अवर्णनीय आहे.
विस्तार करत नाही, पण थोडक्यात सांगतो, पृथ्वीपेक्षा 10 लाख पट मोठं आकाश आहे. पृथ्वीपेक्षा 10 लाख पट मोठं आकाश आहे. आणि त्या आकाशाचं चिंतन या ठिकाणी करतात की त्याचा विस्तार सांगता येत नाही, त्याचं वर्णन सांगता येत नाही, आणि ईश्वराचा महिमाही कधी कळत नाही. देव काय करत सांगता येत नाही. देवाची करणी नारळाचं पाणी. देव काय करल सांगता येत नाही. देव राजाचा रंग कधी करल का सांगता येत नाही. रंकाचा राजा कधी करल सांगता येत नाही. त्याचं जिवंत उदाहरण पाहायचं असेल तर सुदामा, त्याचं जिवंत उदाहरण पाहिजे असेल तर राजा कर्ण. काय होतं यांच्याकडे. त्या दुर्योधनासारख्याची मैत्री झाली, एका नगरीचा राजा करून ठेवला भगवंताने या कर्णाला. अंगद नगरीचा राजा करून ठेवला. कृष्णाची मैत्री झाली, या सुदामाला संपूर्ण नगरी सोन्याची करून दिली. त्या असणाऱ्या ईश्वराचं महत्व कळत नाही, ईश्वराचं सामर्थ्य कळत नाही, ईश्वरात तुझा महिमा कळत नाही. बोला. न कळे शंभूचे ताप, न कळे विष्णूचा प्रताप, न कळती योगेश्वर मुप कोठे कोठे विचरती. तुझ्या तपाचं महत्व कळत नाही, तुझ्या तपाचं सामर्थ्य कळत नाही, श्री विष्णूच्या प्रतापाचं वर्णन करत नाही. इतका सामर्थ्यवान श्री विष्णू आहे. एखाद्या योगेश्वरानं योग्याने केलेल्या अमोपाशा भक्तीचं वर्णन सांगता येत नाही, अमोपाशा नामस्मरणाचं वर्णन सांगता येत नाही. कारण ज्याच्या भक्तीने योग म्हणजे जोडणारे ईश्वर म्हणजे देव, जो योग ईश्वराला आपला करतो त्याला योगेश्वर म्हणतात. त्या योगेश्वराचं महत्व कळत नाही. अमुपासणारा महिमा आहे, कोण कोट आहे कसं आहे सांगता येत नाही. अशा पद्धतीनं राजा बोलतो. न कळे दुर्वाची थोरी, न कळे पंडितांची चातुरी, न कळे हा काम वैरी, कोण अवसरी उकील. त्या पद्धतीनं माझ्या ध्रुव बाळाचं असणार थोडी कळत नाही. काय होतं बिचाऱ्याकडं. आढळ पदाला गेला, जिथून कधी कोण चालवू शकत नाही अशा पदापर्यंत जाण्याचं सामर्थ्य माझ्या ध्रुवामध्ये निर्माण झालं. न कळे ध्रुवाची थोरी. कशा पद्धतीनं ह्या माझ्या ध्रुवाची थोरी कळत नाही. कुठल्याही पंडिताचे असणारे चातुर्य कळत नाही. एखाद्या अज्ञानाला एखादा पंडित बोलण्यामध्ये कधी गुण करल निघून जाईल सांगता येत नाही. आपल्या ग्रुपवर असे पंडित भरपूर आहेत बघा, कधी गुण करतात सांगता येत नाही. न कळे पंडिताचंच प्रताप, पंडिताचं सामर्थ्य कळत नाही, पंडिताचं चातुर्य कळत नाही. आणि सगळ्या जगाला माहितीये काम हा वैरे, पण कोणाला कळत नाही. म्हणून माणूस या विषयामध्येच रंगून जातो, विषयामध्येच तल्लीन जातो. कारण विषयाचे सुख येते वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. किंवा विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हा विषय गोड वाटतो, पण विषयापासून आलेली पीडा, विषयापासून आलेला असणारा त्याग, विषयापासून आलेलं ही काम आणि वैरी झालेला हा काम कधी कळत नाही. अशा पद्धतीनं कोण त्या कामामुळं, कधी या क्रोधामुळं, त्या अपेक्षेमुळं किंवा या विषयामुळं कधी आपलं असणारं पतन होईल सांगता येत नाही. हा. न कळे आईचे थोरपण, न कळे मीनाचे चळन, न कळे विहंगम उड्डाण, स्थूल सान नव्हे. भगवंता या आईचा असणाऱ्या पृथ्वी मातेचा असणारे थोर पण कळत नाही. त्या पृथ्वी मातेचा असणारे थोर पण कळत नाही. का कळत नाही? कारण हिचा अगाध महिमा आहे. तिला धरा म्हणते, सगळ्याला धारण करते म्हणून तिला धरा म्हणतात. तिचं महत्व कळत नाही. न कळे मीनाचे चलन, पाण्याचं मध्ये माशाचं चालणं वर्ण कळत नाही. का कळत नाही?
कारण तुका म्हणे मासा पाण्यामध्ये झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तवा कळे. त्याच्या वंशालाच जावं लागतं, त्याच्याच अवताराला जावं लागतं, तेव्हा कळतं. वरून त्याचं महिमान कळत नाही. न कळे विहंगम, एखाद्याचं उड्डाणाचं महत्व कळत नाही, वायूच्या उड्डाणाचं महत्व कळत नाही. कारण वारा किती उडेल, किती उंच जाईल हे सांगता येत नाही. जशा पद्धतीचं वर्णन करता येत नाही, तशा पद्धतीनं जाड सूल सहानाचं नेणत्व हे कळत नाही. थोर मोठ्याचं महत्व कळत नाही. बोला. न कळे स्त्रियेचे चित्त, न कळे कर्म बळवंत, न कळे ब्रह्मरेखा लिखित होत जात ललाटीचे. चित्तामध्ये काय आहे, महिलेच्या मनामध्ये काय आहे हे कुणालाही कळत नाही. देवादिदेव ब्रह्माला सुद्धा कळलं नाही. न कळे स्त्रियांचे चित्त, नि कळे कर्माचे बळवंत. ज्याचं कर्म बळवंत आहे ते कर्म बळवंत केल्याशिवाय कर्म कळत नाही. कर्म सामर्थ्यवान असल्याशिवाय कर्म कळत नाही. किंवा ज्या ब्रह्मदेवानं भविष्य लिहून ठेवलंय, जे ब्रह्मानं लिखित केलंय आपल्या जीवनाचं, ते कुणाला कळत नाही. ते ब्रह्मालाच कळावं लागतं. आणि हे कसं, हे कपाळावरती लिहिलं जातं. ज्याला आपण म्हणतो सटवाई 5व्या दिवशी येऊन भविष्य लिहिते, ती ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं सटवाई लिहिते. ते जिनं सटवाईनं लिहिलेलं महत्व तिलाही कळत नाही. अशा पद्धतीनं कर्माचं फळ कळत नाही. अशा पद्धतीनं राजा रावण महादेवाला सांगतोय, न कळे श्रीरामाचा महिमा, न कळे हनुमंत प्रताप सीमा, न कळे नारद कोण्या कर्मा घेऊन विना हिंडतसे. मग जर रामाचा महिमा कळत नाही, रामाच्या सामर्थ्याचं महत्व कळत नाही, हनुमंताच्या प्रतापाची सीमा सांगता येत नाही. हनुमंत किती पराक्रमी, हनुमंत महाबळी जाळी रावणाची जाळी, एवढाच पराक्रम आहे का माझ्या हनुमंताचा? रावणाची दाढी चालून आला, रावणाला मारू शकला नसता का? जसं त्याच्या पराक्रमाचं वर्णन कळत नाही, त्याच्या पराक्रमाची सीमा कळत नाही, नारदाच्या हातून घडलेलं कर्म कळत नाही. कारण नारद त्या त्रिभुवनाचे देवऋषी होते. शब्दावरती नीट लक्ष द्या. नारद त्रिभुवनाचे देवऋषी होते आणि आत्ताचे देवऋषी झाले. देवऋषीच्या मुखावाट गेलेला एखादा शब्द भगवंतालाही परिपूर्ण करावा लागत होता, आणि आता देवऋषानं सांगितलेलं पूर्ण करा म्हणतात. हा दोघांमधला फरक झाला. म्हणून नारदाचं असणारं चिंतन कळत नाही, नारदाचा मार्ग कळत नाही. म्हणून नारद असणारा नेहमी विना घेऊन हिंडतोय, नारायण नारायण करत हिंडतोय. एक क्षणभरही स्थिर राहण्याचं सामर्थ्य असणाऱ्या नारदामध्ये नाही. कारण क्षणामध्ये हिथं, क्षणामध्ये तिथं, त्रिभुवनामध्ये फिरावं लागतं. इतका नारद फिरतो, पण त्याचं वर्णन सांगता येत नाही. न कळे श्री गुरु आनंद सागर, न कळे मेघ कृपण की उदर, न कळे शेषभूमी भार काय निमित्त घेतला. आनंद सागराचं, ह्या समुद्राचं महत्व कळत नाही. श्री गुरुचं ज्ञान आखाड असणाऱ्या सागरासारखं, पण कुणाला कळत नाही. पावसाने केलेला उपकार हे कुणाला, मेघाचा उपकार कुणाला कळत नाही. कारण त्याच्याशिवाय विश्व नाही, त्याच्याशिवाय जग नाही. ह्या शेषानं ह्या पृथ्वीचा भार मस्तकावरती का घेतला हेही कुणाला कळत नाही. आणि कशासाठी घेतला, काय निमित्त घेतला हेही कळत नाही. कारण भगवंताच्या आज्ञेनं शेषानं मस्तकावरती पृथ्वी सांभाळली एवढंच मान्य कळतं, पण त्याचा अधिभार कळत नाही. अशा पद्धतीनं राजा रावण असणाऱ्या महादेवाला विचारतो, या लागी दया सागरा, मरण सांगा जी उदारा, तरीच मानेल वर निर्धारा, करुणा करा कृपानिधे. दया सागर असणाऱ्या, कृपाळू असणाऱ्या देवादिदेवा, मला माझं मरण सांगा.
आणि माझ्यावरती उदार होऊन मला मरण सांगा. जे तुम्ही सांगताय ते सत्य असणार आहे, कारण तुम्ही खोटं बोलत नाही. आणि तोच मी निर्धार मानेल, तेच मला कळल. म्हणून करुणा करा, माझ्यावरती कृपा करा, दयासागरा माझ्यावरती कृपा करा आणि मला माझ्या मृत्यू मला मारणाराचं नाव सांगा. मग हा सोनिया बोले शूळ पाणी, रावण ऐक सत्य वचनी, मरण पुससी मज लागुनी, तरी एक श्रवणी लंकेशा. महादेवाला हसू आलं. देवादिदेव हसले आणि हसून बोलू लागले, रावणा खरंच जाणून घ्यायचंय का मरण म्हणले? खरंच एवढी मृत्यूची अपेक्षा आहे का? खरंच मरणाच्या पाठीमागे एवढा लागलाय का? ऐक म्हणले, सत्य वचन आहे, ऐक. कारण मला मरण विचारण्याचं सामर्थ्य कोणी केलं नव्हतं, पण तू करतोय. मला मरण विचारतोय तरी ऐक म्हणले रावणा, काय सांगतो पुढे ऐका. वाराणसीच्या उत्तर पारी, अयोध्या नामे महानगरी, येथे आजाची ये उदरी, होईल क्षत्री दशरथ. भूतलाच्या ठिकाणी वाराणसी नावाच्या तीर्थक्षेत्रापासून उत्तर दिशेला काही अंतरावर अयोध्या नावाची नगरी आहे. त्या अयोध्या नावाच्या महानगरामध्ये, अयोध्या नावाच्या राज्यामध्ये अज नावाचा राजा राज्य करतोय. आणि त्या अज नावाच्या राजाच्या पोटी राजा दशरथ नावाचा राजा जन्माला येईल. मान पराक्रमी असणारा राजा दशरथ पुढे काय करल ऐका. त्यासी तिघी जाया प्रसिद्धा, ज्येष्ठ कौसल्यास विद्या, दुसरी सुमित्रा साधू वंद्या, कैकय विद्या तिसरी. त्या राजाच्या पोटी जन्माला आलेल्या राजा दशरथाला पुढे 3 बायका होतील. 3 बायका विद्वान असतील, ज्ञानी असतील, सुंदर असतील, पतिव्रता असतील. त्यातली पहिली असणारी कौशल्य सुविद्या होईल. दुसरी असणारी सुमित्रा ही असणारी साधुवंद्य होईल. तिसरी कैकेयी अविद्या होईल. अशा स्वरूप. आणि या विद्येचं स्वरूप, या अविद्येचं स्वरूप सांगायचं म्हणलं तर कैकेयी, सुमित्रा आणि कौशल्या याच्यामध्ये चौथी मंथरा होती बघा. मंथरा कुविद्या होती म्हणून अविद्येच्या संगतीला लागली. मंथरेसारखी कुविद्या होती म्हणून अविद्या असणाऱ्या कैकेयीच्या संगतीला लागली. सुविद्या असणारी सुमित्रा, सुविद्या होती म्हणून सदविद्या असणाऱ्या कौशल्याच्या संगतीला लागली. हा विद्येचा फरक आहे, हा ज्ञानाचा फरक आहे. अशा पद्धतीने त्या 3 राण्या त्या ठिकाणी राज्य करतील. ते कौसल्या उदरी श्रीराम, अवतरले पूर्ण ब्रह्मा, सुमित्रे उदरी शेष परम पुरुषोत्तम जन्मले. माता कौशल्याच्या पोटी भगवान परमात्मा श्री हरी विष्णू राम म्हणून अवतार घेईल, राम म्हणून जन्मेल. आणि तो राम पूर्ण ब्रह्म असेल. कारण राम पूर्ण ब्रह्म आहे, राम परिपूर्ण आहे. ती दुसरी असणारी माता सुमित्रेच्या पोटी असणारा शेष लक्ष्मण म्हणून जन्माला येईल. शेषाचा अवतार माता सुमित्रेच्या उदरामध्ये जन्माला येईल. जो प्रत्यक्ष पुरुषोत्तम असेल असा लक्ष्मण बाप्पा तिथं जन्माला येईल. पुढे काय होईल. कैकेयी उदरी भरत शत्रुघ्न, दोघे पुत्र सुलक्षण, चौघे कीर्तिवंत गहन पुण्यवचन त्यांची. भरत आणि शत्रुघ्न नावाचे 2 पुत्र जन्माला येतील. कौशल्याच्या पोटी राम, सुमित्रेच्या पोटी लक्ष्मण, कैकेयीच्या पोटी भरत आणि शत्रुघ्न
हे 4 पुत्र राजा दशरथाच्या पोटी जन्माला येतील. चौघही पुत्र सुलक्षण असतील, चौघही पुत्र सामर्थ्यवान असतील, कीर्तिवान असतील, पराक्रमी असतील आणि अतिशय पुण्यवचनी असतील, पुण्यात्मे असतील. ही त्याच सुंदर कथा होईल. त्या रामस्ते तुझा घात होईल जाण निश्चित, हे ऐकून तटस्थ चिंताक्रांत रावण. त्या भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या हस्ते ज्या राजा दशरथाच्या पोटी माता कौशल्याच्या पोटी राम जन्माला येईल आणि निश्चितपणे त्या रामाच्या हातून तुझा घात होईल. हे राजा रावणानं ऐकलं. साधं चिंतन करा. ज्याला मरण अगोदर कळलंय त्याची अवस्था काय होईल. आपण रावणाला नावं ठेवत बसतो, रावणाला कमी लेखत बसतो. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मला मरण माझं माहीत असतानाही मी त्या भगवंताबरोबर लढलो. हे सामर्थ्य काय माझ्या रावणामध्ये थोडं होतं का. तो रावण या ठिकाणी चिंताक्रांत झाला, आश्चर्यचकित झाला. अंशे तो राक्षस संहारीला, सपरिवारे निर्दळीला. सिद्धी झाली देव कार्याला, आनंदे भरिला सागर. अशा पद्धतीनं तो राजा रावण आता आपण मारून आलेलो आहे. आता जे आपण राजा रावणाला लंकेमध्ये मारलंय ना, अशा रावणाचा आपण वध केलाय. सहपरिवारासहित पुत्र पौत्र सगळ्या सहित राजा रावण मारलेला आहे. सगळ्या देवाच्या कार्याला सिद्धी पावलेले, देव आपापल्या कार्याला निघून गेलेले आहेत आणि त्याचा आनंद सगळ्या झालेला आहे. आनंदाचा सागर ओसांडून व्हावा अशी अवस्था सगळ्यांची झालेली आहे. परमात्मा प्रभू रामचंद्राने इकडं हनुमंताला सांगितलं, तिथं असणाऱ्या महादेवानं रावणाला सांगितलं, रावणानं महादेवाला विचारलं. झाली एवढी कथा, आता आपण थांबू. सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. अतिशय सुंदर कथा आहे. मुद्दा म्हणून एक 2-3 ओव्यामध्ये शब्द न सांगण्यासारखे होते म्हणून निश्चितपणे गाळले. तुमचा दास आहे, तुमच्या दासाचा दास आहे. आपण सगळ्यांनी मिळून चालू केलेल्या ह्या रामकार्याचा हा जो वटवृक्ष लावलेला आहे, त्या वटवृक्षाचं एक पान म्हणून आजची कथा सोडवण्याचा प्रयत्न केला. कारण सगळ्यांनी पाहिलं असेल, मी कधी कथा मागून घेत नव्हतो, कधी कथा मागितली नव्हती. पण आज रामनवमीचं शुभ दिवस पारणं, आमच्या ह्या 2 मुलीची अपेक्षा होती की काका तुमच्या बरोबर सेवा करायची आहे. आणि आज कुठं सेवेला जावं लागत होतं म्हणून घरूनच सेवा करू. म्हणून गर्दे सरांना रात्री विनंती केली की देता येत असेल तर सेवा द्या. गर्दे सरही म्हणले तुम्हाला नाही म्हणू शकत नाही. गर्दे सरांनी आज सेवा दिली. ग्रुप चालक, ग्रुप होस्ट यांना तुम्ही सर्व सज्जन श्रोत्यांनी तुमचा दास म्हणून किंवा तुमच्या दासाचा दास म्हणून माझी कथा भोळ्या बाबड्या भाषेमध्ये, कारण सोपं आहे तेवढं मला सांगायला, कारण माझं वैशिष्ट्य आहे, मी लय चुकामणे नामामणेच्या भानगडीत पडत नाही. कारण चुकामणे नामामणे सांगत गेलं का एका मने विसरावं लागतं आणि एका काय म्हणतो हे सांगता येत नाही. त्यामुळे माझं ध्येय एका मनेवर असतं. त्यामुळे जर का काही चुकलं असेल तर ते माझं, आमच्या 2 वाचक असणाऱ्या मुलींचं. जे बरोबर आहे ते सर्व तुमचं, जे चुकलं असेल ते आम्हा तिघावर घाला. झाली एवढी सेवा तुमच्या चरणावरती अर्पण करतो. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या चरणावरती अर्पण करतो व आजच्या कथेची सांगता करतो. महिने आरती घ्या.